तपाईँ साप्ताहिक बाइबल पाठ प्लेनफिल्ड क्रिस्चियन साइन्स चर्च, स्वतन्त्रबाट सुन्दै हुनुहुन्छ। त्यो अमेरिकाको प्लेनफिल्ड न्यू जर्सीमा अवस्थित छ। थप जानकारीको लागि कृपया हाम्रो वेबसाइट भ्रमण गर्नुहोस्। www.plainfieldcs.com। हा धडा आहे रविवारी 24 मे 2026. विषय: आत्मा आणि शरीर. सोनेरी मजकूर. स्तोत्रसंहिता. परमेश्वर त्याच्या सेवकांच्या आत्म्यांना वाचवतो. ते लोक त्याच्यावर अवलंबून असतात, तो त्यांचा विनाश होऊ देणार नाही. उत्तरदायी वाचन. स्तोत्रसंहिता. सर्वशक्तिमान परमेश्वरा, तुझे मंदिर खरोखरच सुंदर आहे. परमेश्वरा, मला वाट पाहण्याचा मनस्वी कंटाळा आला आहे. मला तुझ्या मंदिरात यायचे आहे. माझ्यातला कणकण जिवंत देवाजवळ जायला उत्सुक आहे. सर्वशक्तिमान परमेश्वरा, माझ्या राजा, माझ्या देवा, चिमण्यांना आणि पाकोळ्यांना देखील घरे असतात. ते पक्षी तुझ्या सिंहासनाजवळ त्यांचे घरटे बांधतात आणि तिथे त्यांना पिल्ले होतात. तुझ्या मंदिरात राहणारे लोक खूप सुखी असतात. ते नेहमी तुझी स्तुती करतात. लोक देवाला भेटण्यासाठी सियोनाला जाताना एका शहरातून दुसऱ्या शहरात जातात. देवा, आमच्या रक्षणकर्त्याचे रक्षण कर. तू निवडलेल्या राजाला दया दाखव. तुझ्या मंदिरातला एक दिवस इतर ठिकाणच्या 1000 दिवसांपेक्षा चांगला आहे. माझ्या देवाच्या प्रवेशद्वारापाशी उभे राहणे हे वाईट माणसाच्या घरात राहण्यापेक्षा चांगले आहे. परमेश्वर आमचा रक्षणकर्ता आणि आमचा गौरवशाली राजा आहे. देव आम्हाला दयेचा आणि गौरवाचा आशीर्वाद देतो. जे लोक परमेश्वराची प्रार्थना करतात आणि त्याचे ऐकतात त्यांना परमेश्वर प्रत्येक चांगली गोष्ट देतो. धडा उपदेश. बायबलपासून. स्तोत्रसंहिता. परमेश्वराला त्याच्या प्रेमाबद्दल आणि तो ज्या अद्भुत गोष्टी लोकांसाठी करतो त्याबद्दल धन्यवाद द्या. देव ताणलेल्या आत्म्याचे समाधान करतो. देव भुकेल्या आत्म्याला चांगल्या वस्तूंनी भरतो. मत्तय. त्या दिवशी म्हणजे शब्बात दिवशी येशू धान्याच्या शेतातून चालला होता. शेतात पीक उभे होते. येशूच्या शिष्यांना भूक लागली होती, म्हणून ते कणसे मोडून खाऊ लागले. मग काही माणसांनी एकाला येशूकडे आणले. तो मनुष्य आंधळा व मुका होता व त्याच्यामध्ये भूत होते. येशूने त्या माणसाला बरे केले व तो बोलू लागला व पाहू लागला. सर्व लोक चकित झाले. ते म्हणाले, हा दाविदाचा पुत्र असेल काय? परुष्यांनी लोकांना हे बोलताना ऐकले. परुषी म्हणाले, भूते काढण्यासाठी येशू बालजबूल सैतानाचे सामर्थ्य वापरतो आणि बालजबूल हा तर भूतांचा प्रमुख आहे. परुषी कसला विचार करीत आहेत ते येशूला जाणवत होते. म्हणून येशू त्यांना म्हणाला, आपसात लढणारी राज्ये नाश पावतात व फूट पडलेले शहर किंवा घर टिकत नाही. आणि जर सैतानच सैतानला काढतो तर त्यांच्यात मतभेद आहे, त्यांच्यात फूट आहे, मग त्याचे राज्य कसे टिकेल? आणि मी जर बालजबुलाच्या सहाय्याने भूते काढतो तर तुमची मुले कोणाच्या सामर्थ्याने भूते काढतात? म्हणून तुमचे स्वतःचे लोक तुम्हाला चूक ठरवितील. परंतु मी जर देवाच्या सहाय्याने भूते काढतो तर देवाचे राज्य तुमच्यापर्यंत आले आहे हे निश्चित समजा. योहान. निकदेम नावाचा एक मनुष्य होता. निकदेम परुषी लोकांपैकी एक असून तो यहुदी लोकांचा एक महत्वाचा पुढारी होता. एका रात्री निकदेम येशूकडे आला आणि म्हणाला, रब्बी, तुम्ही देवाकडून पाठविलेले शिक्षक आहात हे आम्हाला माहीत आहे.
कारण तुम्ही जे चमत्कार करता ते देवाच्या मदतीशिवाय कोणाही माणसाला करता येणार नाहीत. येशूने उत्तर दिले, मी तुम्हाला खरे सांगतो, प्रत्येक व्यक्तीचा नव्याने जन्म झालाच पाहिजे. जर एखादा माणसाचा नव्याने जन्म झाला नाही, तर देवाचे राज्य पाहू शकणार नाही. निकोदेम म्हणाला, जर एखादा माणूस म्हातारा असेल तर त्याचा नव्याने जन्म कसा होईल? तो आपल्या आईच्या उदरात परत जाऊ शकत नाही. म्हणून त्या व्यक्तीचा दुसऱ्यांदा जन्म होणारच नाही. येशूने उत्तर दिले, मी तुम्हाला खरे सांगतो, मनुष्याचा पाण्याने आणि आत्म्याने जन्म झाला नाही तर त्याचा देवाच्या राज्यात प्रवेश होणे शक्यच नाही. मनुष्य मानवी आईवडिलांच्या उदरी जन्माला येतो, परंतु त्याच्या आत्मिक जीवनाचा जन्म पवित्र आत्म्यापासून होतो. तुमचा नवीन जन्म झाला पाहिजे म्हणून मी तुम्हाला सांगितल्याबद्दल आश्चर्यचकित होऊ नका. वाऱ्याला वाहायला पाहिजे तिकडे तो वाहतो. वारा वाहताना तुम्हाला त्याचा आवाज ऐकू येतो, परंतु वारा कोठून येतो व कोठे जातो हे तुम्हाला कळत नाही. आत्म्यापासून जन्म पावलेल्या प्रत्येक माणसाचे असेच असते. करिंथकरांस किंवा तुम्हाला हे माहीत नाही काय, तुमची शरीरे ही तुमच्यामध्ये जो पवित्र आत्मा आहे व जो तुम्हाला देवाकडून प्राप्त झाला त्यांचे मंदिर आहे, आणि स्वतःचे असे तुम्ही नाही? कारण तुम्हाला किंमत देऊन विकत घेतले आहे. म्हणून तुमच्या शरीराने देवाला गौरव द्या. करिंथकरांस शुद्धीवर या, जसे तुम्ही यायला पाहिजे, आणि पाप करीत जाऊ नका, कारण तुम्हांपैकी काही जण देवाविषयी अज्ञानी आहेत. हे मी तुम्हांस लाजविण्यासाठी बोलतो. परंतु कोणीतरी म्हणेल, मेलेले कसे उठविले जातात? कोणत्या प्रकारच्या शरीराने ते येतात? तू किती मूर्ख आहेस? तू जे पेरतोस ते प्रथम मेल्याशिवाय जिवंत होत नाही. आणि तू लावतोस, पेरतोस त्यासंबंधी तुझे जमिनीत पेरतोस ते वाढलेले रोपटे नसून जे वाढतच राहणार आहे, ते नव्हे तर फक्त धान्य, दाणा. तो गव्हाचा किंवा इतर कुठला तरी असेल. आणि मग देवाने निवडल्याप्रमाणे तो त्याला आकार देतो. तो प्रत्येक दाण्याला त्याचे स्वतःचे शरीर देतो. म्हणून मृतांच्या पुनरुत्थानाबाबत असे असेल, शरीर जे जमिनीत पुरले गेले आहे ते नाश पावणारे आहे. जे शरीर उठविण्यात येते ते अविनाशी आहे. जे शरीर जमिनीत पुरले आहे ते अपमानात पुरलेले असते. ते अशक्त असते पण उठविले जाते ते सशक्त शरीर असते. जे जमिनीत पुरले जाते ते नैसर्गिक शरीर आहे, जे उठविले जाते ते आध्यात्मिक शरीर आहे. जर नैसर्गिक शरीरे आहेत तर आध्यात्मिक शरीरे सुद्धा असतात. ज्याप्रमाणे तयार केलेल्या माणसाची प्रतिमा आपण धारण केली आहे, तशी आपण सुद्धा स्वर्गीय माणसाची प्रतिमा धारण करू. बंधूंनो, मी तुम्हाला सांगतो, आपल्या मांस व रक्त असलेल्या जगिक शरीराला देवाच्या राज्यात वाटा मिळू शकत नाही. तसे विनाशी पण अविनाशीपणाचा वारसा मिळवू शकत नाही. पहा, मी तुम्हाला एक रहस्यमय सत्य सांगत आहे, आपण सर्व मरणार नाही. आपण सर्व बदलून जाऊ. क्षणात डोळ्यांची उघडझाप होते इतक्या लवकर, जेव्हा शेवटचा कर्णा वाजेल. कारण कर्णा वाजेल आणि मेलेले अविनाशीपणात उठविले जातील आणि आपण जे अजूनही जिवंत आहोत ते बदलून जाऊ. कारण या विनाशी शरीराने अविनाशीपण धारण करावे आणि या मर्त्य शरीराने अमरत्व धारण केलेच पाहिजे. जेव्हा हे विनाशी शरीर अविनाशीपण धारण करील व हे मर्त्य शरीर अमरत्व धारण करील, तेव्हा पवित्र शास्त्रात सांगितल्याप्रमाणे होईल, विजयात मरण गेले गेले आहे. करिंथकरांस आता आम्हाला माहीत आहे की जेव्हा जगिक घर ज्यामध्ये आम्ही राहतो नष्ट झाले, तर आम्हाला देवापासून मिळालेले अनंत काळचे घर स्वर्गात आहे. ते मानवी हातांनी बांधलेले नाही. दरम्यान आम्ही कणतो.
आमच्या स्वर्गीय निवासस्थानासह पोशाख करण्यास आम्ही आतुर झालो आहोत. कारण जेव्हा आम्ही पोशाख करू तेव्हा आम्ही नग्न दिसणार नाही. कारण या घरामध्ये आम्ही असताना आम्ही कणतो आणि ओहियाने दबले जातो. कारण वस्त्रहीन असण्याची आमची इच्छा नसते, पण आमची इच्छा आहे की आमच्या स्वर्गीय निवासस्थानाने पोशाख करावा. यासाठी की जे मर्त्य आहेत ते जीवनाने गिळावे. आता देवानेच आम्हाला नेमक्या याच कारणासाठी निर्माण केले आणि हमी म्हणून पवित्र आत्मा दिला, जो येणार आहे त्याबद्दलची खात्री बाळगा. म्हणून आम्हाला नेहमीच विश्वास असतो आणि माहीत असते की जोपर्यंत आम्ही या शरीरात राहत आहोत तोपर्यंत आम्ही प्रभूपासून दूर आहोत. आम्ही विश्वासाने जगतो, जे बघतो त्याने आम्हाला विश्वास आहे, मी म्हणतो, आणि शरीरापासून दूर राहण्याचे आम्ही पसंत करू. आणि प्रभुसंगती राहू. म्हणून त्याला संतोषविणे हे आम्ही आमचे ध्येय करतो, आम्ही शरीराने जगत असलो किंवा प्रभूपासून दूर असलो तरी. थेस्सलनिकाकरांस देव स्वतः जो शांतीचा उगम आहे, तो तुम्हाला त्याच्यासाठी पूर्णपणे समर्पित करो आणि तुमचे सर्व मनुष्याण म्हणजे तुमचा आत्मा, जीव आणि शरीर प्रभू येशू ख्रिस्ताच्या आगमनाच्या वेळी पूर्णपणे निर्दोष राखो. सायन्स टेक्स्टबुक सायन्स अँड हेल्थ विथ की टू द शास्त्रवचने कडील परस्पर संबंधित परिच्छेद वाचले. विज्ञान आणि आरोग्य. आत्मा हा चैतन्य, ईश्वर, ससीम स्वरूपाच्या पलीकडील सृजनशील, नियामक, अनंत तत्व यांचा समानार्थी आहे, ज्याचे प्रतिबिंब स्वरूपांमध्ये केवळ दिसते. प्रश्न: शरीर आणि आत्मा म्हणजे काय? उत्तर: अस्तित्व हे चैतन्याचे प्रतिबिंब आहे. प्रेम या जीवनतत्वाचे विविध रूपांतील प्रतिबिंब आहे. आत्मा हे मनुष्याचे सार, जीवन आणि बुद्धिमत्ता आहे, जे व्यक्तिरूप आहे, परंतु जडवस्तूत नाही. आत्मा चैतन्यापेक्षा कनिष्ठ अशा कोणत्याही गोष्टीचे प्रतिबिंब कधीही दाखवू शकत नाही. मनुष्य हा आत्म्याची अभिव्यक्ती आहे. जेव्हा भारतीयांनी एका विशिष्ट सुंदर सरोवराला महान चैतन्याचे हास्य म्हटले, तेव्हा त्यांना या मूळ सत्याची काही झलक मिळाली. आत्म्याची अभिव्यक्ती करणाऱ्या मनुष्यापासून वेगळे झाल्यास चैतन्याचे अस्तित्वच राहणार नाही. चैतन्यापासून विभक्त झालेला मनुष्य आपले अस्तित्व गमावून बसेल. परंतु असे कोणतेही विभाजन नाही आणि असूही शकत नाही, कारण मनुष्य ईश्वरासोबत सहअस्तित्वात आहे. मंदिर, देह, जीवन, सार आणि बुद्धिमत्तेची कल्पना, सत्याची रचना, प्रेमाचे पवित्र स्थान. मनाचा जीवनदायी गुणधर्म चैतन्य आहे, जड वस्तू नव्हे. जीवन हा आत्म्याचा नियम आहे, किंबहुना सत्यतत्वाचाच नियम आहे, आणि आत्मा कधीही आपल्या प्रतिनिधीशिवाय नसतो. जसा आत्मा मरू शकत नाही किंवा अचेतन अवस्थेत नाहीसा होऊ शकत नाही, तसेच मनुष्याचे वैयक्तिक अस्तित्वही मरू शकत नाही किंवा अचेतन अवस्थेत नाहीसे होऊ शकत नाही, कारण दोन्ही अमर आहेत. जीवन समजून घेण्यापूर्वी आणि सुसंवाद साधण्यापूर्वी, अस्तित्व हे जड वस्तूंवर अवलंबून आहे या विश्वासाचा सामना करून त्यावर विज्ञानाने मात केली पाहिजे. आत्म्याकडे मानवजातीला आशीर्वाद देण्यासाठी अमर्याद संसाधने आहेत आणि जर आनंद आत्म्यामध्येच शोधला, तर तो अधिक सहजपणे प्राप्त होईल व आपल्याजवळ अधिक सुरक्षित राहील. केवळ उच्च आनंदच अमर मानवाच्या इच्छा पूर्ण करू शकतात. आपण आनंदाला वैयक्तिक इंद्रियांच्या मर्यादेत बंदिस्त करू शकत नाही. इंद्रिये कोणताही खरा आनंद देत नाहीत.
कळी आणि फुलाची निर्मिती करणारे दिव्य मन, जसे ते कमळाला वस्त्र घालते, त्याचप्रमाणे मानवी शरीराचीही काळजी घेईल. परंतु कोणत्याही मर्त्य व्यक्तीने चुकीच्या मानवी संकल्पनांचे नियम लादून ईश्वरी शासनात हस्तक्षेप करू नये. माणसाचा उच्च स्वभाव त्याच्या कनिष्ठ स्वभावाने नियंत्रित होत नाही. जर तसे असते, तर ज्ञानाचा क्रम उलटा झाला असता. जीवनाबद्दलच्या आपल्या खोट्या कल्पना शाश्वत सुसंवादाला लपवतात आणि ज्या दुःखांची आपण तक्रार करतो त्यांनाच जन्म देतात. मर्त्य माणसे भौतिक नियमांवर विश्वास ठेवतात आणि मनाच्या विज्ञानाला नाकारतात. याचा अर्थ असा होत नाही की भौतिकता प्रथम आणि आत्म्याचा श्रेष्ठ नियम शेवटचा आहे. शरीर स्वयंप्रेरित आहे असे वाटते, कारण नश्वर मन स्वतःबद्दल, स्वतःच्या कृतींबद्दल आणि त्यांच्या परिणामांबद्दल अनभिज्ञ असते. ते या जाणीवेपासून अनभिज्ञ असते की सर्व वाईट परिणामांचे पूर्व प्रवृत्त करणारे, दुरस्थ आणि उत्तेजित करणारे कारण हे जड वस्तूचा नव्हे, तर तथाकथित नश्वर मनाचा नियम आहे. मन हे शारीरिक इंद्रियांचे स्वामी आहे आणि ते आजारपण, पाप आणि मृत्यूवर विजय मिळवू शकते. जड वस्तूंचा त्याग करून अध्यात्माचा स्वीकार करणारी अस्तित्वाची ही वैज्ञानिक जाणीव, मनुष्याचे देवत्वात विलीन होणे आणि त्याची ओळख नष्ट होणे असे मुळीच सुचवत नाही. उलट ती मनुष्याला विस्तारित व्यक्तिमत्व, विचार आणि कृतीचे व्यापक क्षेत्र, अधिक विशाल प्रेम, आणि एक उच्च व अधिक शाश्वत शांती प्रदान करते. अस्तित्वाचे विज्ञान मनुष्याला पित्याप्रमाणेच परिपूर्ण म्हणून प्रकट करते, कारण आध्यात्मिक मनुष्याचा आत्मा किंवा मन हेच ईश्वर, सर्व अस्तित्वाचे दिव्य तत्व आहे. आणि कारण हा खरा मनुष्य इंद्रियांच्या ऐवजी आत्म्याद्वारे, म्हणजेच चैतन्याच्या नियमाद्वारे शासित असतो, तथाकथित जड वस्तूंच्या नियमांद्वारे नव्हे. आपले सिद्धांत आत्मा आणि शरीर यांच्याबाबत तीच चूक करतात जी टॉलेमीने सूर्यमालेबाबत केली होती. त्यांचा असा आग्रह आहे की आत्मा शरीरात आहे आणि मन जडवस्तूच्या अधीन आहे. खगोलशास्त्रीय विज्ञानाने खगोलीय पिंडांच्या संबंधांविषयीचा खोटा सिद्धांत नष्ट केला आहे, आणि ख्रिश्चन सायन्स आपल्या पार्थिव शरीरांविषयीची मोठी चूक निश्चितपणे नष्ट करेल. तेव्हा माणसाची खरी कल्पना आणि तत्त्व प्रकट होईल. टॉलेमीची चूक अस्तित्वाच्या सुसंवादावर परिणाम करू शकली नाही, जसा आत्मा आणि शरीर यांच्या संबंधीची चूक करते. ही चूक विज्ञानाचा क्रम उलटवते आणि जडवस्तूला आत्म्याची शक्ती व विशेषाधिकार प्रदान करते, ज्यामुळे माणूस विश्वातील सर्वात दुर्बळ आणि विसंवादी प्राणी बनतो. प्रभूच्या सान्निध्यात असणे, म्हणजे केवळ भावनिक परमानंद किंवा श्रद्धा असणे नव्हे, तर ख्रिस्ती विज्ञानात प्रकट झालेल्या जीवनाचे प्रत्यक्ष प्रदर्शन आणि आकलन होणे होय. प्रभूच्या सान्निध्यात असणे, म्हणजे देवाच्या नियमाचे पालन करणे, पूर्णपणे दैवी प्रेमाने, आत्म्याने, जडवस्तूने नव्हे शासित असणे. एका क्षणासाठी तरी याची जाणीव करून घ्या की जीवन आणि बुद्धी पूर्णपणे आध्यात्मिक आहेत, त्या जडवस्तूत नाहीत किंवा जडवस्तूपासून बनलेल्या नाहीत, आणि मग शरीर कोणतीही तक्रार करणार नाही. जर तुम्ही आजारपणाच्या विश्वासाने त्रस्त असाल तर तुम्हाला स्वतःला अचानक बरे झालेले आढळेल. जेव्हा शरीर आध्यात्मिक जीवन, सत्य आणि प्रेमाच्या नियंत्रणात असते, तेव्हा दुःखाचे रूपांतर आनंदात होते. म्हणूनच येशूने दिलेल्या वचनाची आशा आहे, जो माझ्यावर विश्वास ठेवतो, मी जी कामे करतो ती तोही करील. कारण मी माझ्या पित्याकडे जातो, कारण अहंकार शरीरापासून दूर असतो आणि सत्य व प्रेमासोबत उपस्थित असतो.
जर आपण अंधश्रद्धेच्या पलीकडे गेलो नाही, तर आरोग्य प्रकृतीचे ज्ञान प्राप्त होत नाही आणि इंद्रिय अस्तित्वाच्या जागी असलेल्या आत्म अस्तित्वाचे आकलन होत नाही. जेव्हा आपण शारीरिक इंद्रियांच्या पलीकडे जाऊन त्यांना सुधारतो, तेव्हाच आपल्याला दिव्य विज्ञानातील जीवनाचे आकलन होते. चांगल्या किंवा वाईटाच्या दाव्यांचा आपण योग्य प्रमाणात स्वीकार करणे, हे आपल्या अस्तित्वातील सुसंवाद, आपले आरोग्य, आपले दीर्घायुष्य आणि आपले ख्रिस्तीत्व निश्चित करते. तू आपल्या परमेश्वर देवावर आपल्या सर्व अंतःकरणाने, आपल्या सर्व आत्म्याने आणि आपल्या सर्व बुद्धीने प्रीती करतोस का? या आज्ञेत बरेच काही समाविष्ट आहे, अगदी सर्व केवळ भौतिक संवेदना, स्नेह आणि उपासना यांचे समर्पण सुद्धा. हे ख्रिस्ती धर्माचे एल डोराडो आहे. यात जीवनाचे विज्ञान समाविष्ट आहे, आणि ते केवळ आत्म्याच्या दैवी नियंत्रणाला मान्यता देते, ज्यात आत्मा आपला स्वामी आहे. आणि भौतिक इंद्रिये व मानवी इच्छा यांना स्थान नाही. जेव्हा मानवजात हे शास्त्र समजून घेईल, तेव्हा ते मानवासाठी जीवनाचा नियम बनेल, किंबहुना आत्म्याचा उच्च नियम, जो सुसंवाद आणि अमरत्वाच्या माध्यमातून भौतिक इंद्रियांवर विजय मिळवतो. मी आता चर्च मॅन्युअलमध्ये दिलेल्या मेरी बेकर एडी कडून 3 दैनंदिन कर्तव्ये वाचू. दैनिक प्रार्थना. प्रत्येक दिन प्रार्थना गर्नु यस चर्चका प्रत्येक सदस्यको कर्तव्य हुनेछ. तपाईको राज्य आउँछ, ईश्वरीय सत्य, जीवन र प्रेमको शासनमा स्थापित होस्, र मबाट सबै पाप हटाउन, र तपाईको वचनले सबै मानिस जातिको स्नेह समृद्धि, र तिनीहरूलाई शासन गर्न सक्छ. प्रेरणा र कार्यहरूको लागि नियम. न त दुश्मनी वा न केवल व्यक्तिगत अनुन्नोखले मदर चर्चका सदस्यहरूको मनसाय वा कार्यलाई प्रोत्साहित गर्नुपर्दछ. विज्ञानमा, ईश्वरीय प्रेमले मात्र मानिसलाई चलाउँछ, र एक ईसाई वैज्ञानिकले प्रेमको मिठो सुविधाहरू प्रतिबिम्बित गर्छन्, पापलाई हप्काउँदा, साँचो भ्रातृत्व, परोपकार र क्षमामा. यस चर्चका सदस्यहरूले दिन हेर्नुपर्दछ र सबै खराबीबाट छुटकारा पाउन प्रार्थना गर्नुपर्दछ, भविष्यवाणी गर्न, न्याय गर्ने, निन्दा गर्ने, सल्लाह दिने, प्रभाव पार्ने वा गल्तीबाट प्रभावित हुनबाट ड्युटी गर्न सतर्कता. यो चर्चका प्रत्येक सदस्यको कर्तव्य हुनेछ कि उसले आक्रामक मानसिक सल्लाहको विरुद्ध दिन स्वयंलाई बचाउनुपर्छ, र परमेश्वर, आफ्ना नेता र मानिस जातिप्रति आफ्नो दायित्वलाई बिर्सनु वा बेवास्ता गर्नु हुँदैन. उसको कामले उसलाई न्याय गरिनेछ, र न्याय गरिनेछ वा दोषी हुनेछ.